नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या तीन इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करणार आहोत. या विश्लेषणामुळे आपल्याला ह्या तीन इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये पुढील आठवड्यात कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते, कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो, कुठे रेझिस्टन्स फेस केला जाऊ शकतो, चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर कोणती टार्गेट्स बघायला मिळू शकतात, जर रिव्हर्सल येणार असेल तर ते कोणत्या लेवल पासून येऊ शकतं, ह्यासारख्या असंख्य विषयांची अतिशय विस्तृत असं विश्लेषण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत. मात्र आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा. मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्हीही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. समजा तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे ज्याला आपण पिन कमेंट म्हणतो तिथे उपलब्ध करून दिलेली आहे. तुम्ही ह्या दोनपैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाला सुरुवात करूया आणि आज शुक्रवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि पुढील आठवड्यात कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन करतोय. काल आपण जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये मी तुम्हाला दोन लेवल दिल्या होत्या. वरच्या बाजूला ही लेवल दिली होती, ही लेवल होती 23,265 ची. खालच्या बाजूला ही लेवल होती 23,045 ची. आणि मी तुम्हाला असं सांगितलं होतं की किंमत ह्या झोनमध्ये येऊ शकते आणि ह्या झोनमधून रिव्हर्स होऊ शकते किंवा ह्या झोनच्या खाली जाऊन रिव्हर्स होऊ शकते. आज जर तुम्ही बघितलं तर आज आपल्याला काय बघायला मिळालं, ह्या झोनमध्ये ओपनिंग तर झालं. ओपनिंग झाल्यानंतर किंमत खाली आली. पहिला अर्धा तास बघितल्यावर असं आपल्याला वाटत होतं की 23,045च्या आसपास किंमत सपोर्ट घेऊ शकेल आणि त्यानंतर एक बाउन्स आपल्याला बघायला मिळेल. मात्र मी क्लिअर कट सांगत होतो, जे आपले मेंबर्स आहेत, यूट्यूब मेंबर्स आहेत, पेड कोर्सचे सदस्य आहेत किंवा प्रीमियम ग्रुपचे सदस्य आहेत, त्यांना सांगत होतो की जोपर्यंत एक प्रॉपर प्राइस ऍक्शन दिसत नाही आणि किंमत व्यवस्थित आपल्या ह्या झोनमध्ये, सपोर्ट झोनमध्ये येत नाही, तोपर्यंत तेजी करण्याची घाई आपल्याला करायची नाहीये. याचं कारण इथे सुद्धा बघा, एकदा असं वाटलं आपल्याला की इथून खाली जातंय आणि इथून वर येतंय की काय. पण त्याच वेळेला मी सांगितलं होतं की तेजी करण्याची घाई करायची नाही, कारण किंमत आपल्याला खाली गेली आहे, ती प्रॉपर आपल्या सपोर्ट झोनमध्ये आली पाहिजे, मगच आपण पुढचा विचार करू शकतो. आणि अशा वेळेला काय होतं, आपल्याला छोट्या टाइम फ्रेमवर डब्ल्यू पॅटर्न बनतोय का हे बघणं देखील आवश्यक असतं. त्यानंतर काय झालं, किंमत पुन्हा खाली आली, इथपर्यंत खाली आली, इथे वर जायला लागली, पुन्हा इथे खाली आली आणि इथे वर जाते असं वाटत होतं. इथे डब्ल्यू पॅटर्न बनला असता, पण तुम्ही बघू शकता की हा जो हाय होता याच्यावर किंमत क्लोजच झाली नाही. लगेचच सेलिंग आलं आणि पुढे कंटिन्यू झालं. म्हणजे काय झालं, आपल्याला जे अपेक्षित होतं की ह्या झोनमध्ये किंवा ह्या झोनच्या खालून रिव्हर्सल यावं, ते अजून आलेलं नाहीये. याचा अर्थ आपलं विश्लेषण चुकलंय का? तर विश्लेषण आपलं चुकलेलं नाहीये. आपल्याला फक्त तेजीची वाट बघायची. आपण इथे काय केलं होतं, जेव्हा इथून वर जात असताना तेजी केली होती, आपली तेजीची टार्गेट आलेली होती. आता खाली येणार होतं आणि मग वर जाणार होतं आणि ते वर जात असताना आपल्याला तेजीची टार्गेट घ्यायची होती. खाली येत असताना आपल्याला काहीच करायचं नव्हतं. तर ती किंमत खाली आली आहे, म्हणजे इथे आपला कुठलाही ट्रेड नॉर्मली, आता ह्याच्यामध्ये एवढं खाली येत असताना आपण काही शॉर्टचे छोटे ट्रेड घेऊ शकतो, पण टेक्निकली आपली जी सिस्टीम आहे त्याच्यामध्ये इथे कुठलाच ट्रेड नव्हता. जर इथून वर जायला लागलं असतं तर मग आपल्याला एक चांगला ट्रेड त्याच्यामध्ये मिळाला असता. कदाचित ती संधी आपल्याला सोमवारी मिळेल, पण आता ज्या पद्धतीने ही किंमत खाली आली आहे, कदाचित आणखीनही थोडी खाली जाऊ शकते आणि त्यानंतर बाउन्स येऊ शकतो. अशा प्रकारचं चित्र आपल्याला आता दिसायला लागलंय.
त्याविषयी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की सोमवारी कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते. आज आपल्याला काय बघायचंय, आज कशी मुवमेंट झाली आणि मग निफ्टी 50चं वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये आपण विश्लेषण करणार आहोत. तर इथे तुमच्या लक्षात आलं असेल की आज आपल्याला नॉन स्टॉप सेलिंग बघायला मिळालं. कुठेही तेजी होण्यासाठी जो डब्ल्यू पॅटर्न लागतो तो बनण्याचा एक दोनदा प्रयत्न झाला, मात्र कुठेही तो बनला नाही आणि त्यामुळे आपल्याला तेजी आलेली नाही. तर अशा पद्धतीनं किंमत खाली येताना दिसलेली आहे. आता आपण काय करूया, आता आपण निफ्टी 50चा चार्टचं वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करायला सुरुवात करूया. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी वीकली टाइम फ्रेम मध्ये चार्ट ओपन करतोय. वीकली टाइम फ्रेम मध्ये चार्ट ओपन करतोय आणि थोडंसं झूम आउट करतो म्हणजे आपल्याला चित्र व्यवस्थित दिसायला लागेल. आता जर तुम्ही इथे बघितलं तर टॉपलाच आपल्याला हे जे एम पॅटर्न बनला होता, इथे तुम्ही बघू शकता एम पॅटर्न बनला होता. परत इथे बघू शकता दुसरा एम पॅटर्न बनला होता आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला हा लो ब्रेक झाला, ओके, म्हणजे पूर्वी जिथे जिथे सपोर्ट घेतला जात होता तो ब्रेक झाला, त्यानंतर सलग आपल्याला किंमत खाली जाते. पण आता तुम्ही जर मागचे 2 आठवडे बघत असाल तर तुमच्या लक्षात येते की किंमत व्होलाटाईल होतीये, पण आहे तिथे जिथे ओपन झाली, म्हणजे मागच्या आठवड्यातच अशी आपल्याला इथे जर दिसते त्या पद्धतीनं आपल्याला एक डोजी कॅन्डल तयार झालेली दिसते. इथे सुद्धा डोजी कॅन्डल तयार झाली आहे, सेम तीच डोजी कॅन्डल आहे, फक्त किंमत थोडीशी खाली सरकली आहे आणि लो ब्रेक झालाय. ओके, आपल्याला तेजी कधी होणार असते, मंदी जेव्हा चालू असते त्याच्यामध्ये तेजी होण्याची शक्यता कधी असते, जेव्हा आदल्या कॅन्डलच्या याच्यावर क्लोजिंग येईल. ते अद्याप आलेलं नाहीये, तर तोपर्यंत आपल्याला थोडंसं सावध राहणंच आवश्यक आहे. आता इथे सुद्धा काय झालं, या आठवड्यात सुद्धा आपल्याला सेलिंगच बघायला मिळालंय. पण जिथे किंमत ओपन होतीये, दोन्ही ह्याच्यात बघा, जिथे ओपन होतीये तिथून थोडंसंच खाली जातंय, पण वर भरपूर जायचा प्रयत्न होतो. इथे सुद्धा बघा थोडंसं खाली आलं, पण वर भरपूर जायचा प्रयत्न झाला. याचा अर्थ आपल्या लक्षात येईल की किंमत आता हळूहळू वर जायचा प्रयत्न करते, पण त्याच्यामध्ये यश येत नाहीये. बायर्सला सक्सेस मिळत नाहीये आणि सेलरची ताकद शेवटी शेवटी पुन्हा वाढताना आपल्याला बघायला मिळते. आता याच्यामध्ये आणखीन काय होऊ शकतं, तुम्हाला माहितीच आहे. इथे जर बघायला गेला तर तुमच्या लक्षात येईल, मी थोडंसं तुम्हाला मार्क करून दाखवतो. तर खालच्या बाजूला आपण ह्या आसपास सपोर्ट आहे, अर्थात इतकं खाली जाणार आहे का हे बघणं सुद्धा आपल्याला इंटरेस्टिंग असणार आहे. तर इथपर्यंत गेलं तर आपल्याला इथे सपोर्ट मिळू शकतो, साधारण 21,750 ते 22,000 या रेंजमध्ये आपल्याला हा सपोर्ट आहे. आणि पूर्वी ह्या एरियात येऊनच किंमत वर जाताना आपल्याला दिसली होती, जशी इथून वर गेली होती. तर कदाचित तितकी वेळ येणार नाही, पण आपल्याला सपोर्ट कुठे आहे हे माहिती असणं आवश्यक आहे. आपण काय करूया, डेली टाइम फ्रेम वर जाऊया, म्हणजे थोडंसं चित्र आपल्याला स्पष्ट होईल. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला डेली टाइम फ्रेम मध्ये घेऊन जातोय. डेली टाइम फ्रेम मध्ये काय झालंय बघा, डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला इथे जर बघितलं, थोडंसं झूम करतो म्हणजे चित्र आणखीन स्पष्ट दिसेल. तर इथे तुमच्या लक्षात येईल की 23 तारखेला हा लो बनला होता आणि त्यानंतर 2 दिवस सलग आपल्याला तेजी होताना बघायला मिळाली. इथपर्यंत जाऊन हाय बनला, साधारण 23,500च्याही वर जाऊन हाय बनला होता. त्यानंतर काय झालं, त्यानंतर आज आपल्याला सेलिंग बघायला मिळते. आता दोन शक्यता आहेत. पहिली शक्यता काय आहे, पहिली शक्यता असं आहे की फार तर आणखीन थोडंफार खाली येईल, हा जो लो आहे हा ब्रेक होणार नाही आणि इथूनच आपल्याला बाउन्स यायला सुरुवात होईल. तर आपल्याला काय होईल, इथे इथे आपल्याला डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. जर असं झालं म्हणजे सोमवारी थोडंसं ओपन होऊन खाली आलं आणि पुढच्या आठवड्यात हळूहळू आणखीन वर जायला लागलं आणि ज्या वेळेला आपल्याला हा हाय ब्रेक होईल त्यावेळेला डब्ल्यू पॅटर्न म्हणजे ह्याच्यावर क्लोज झाली पाहिजे, एक कॅन्डल, डेली कॅन्डल जी आहे ती ह्याच्यावर क्लोज झाली पाहिजे आणि नेक्स्ट कॅन्डलनं त्याचा हाय मोडला पाहिजे. असं जर झालं तर मग आपल्याला एक खूप मोठी तेजी बघायला मिळेल. हे कधी, जर हे डब्ल्यू पॅटर्न पूर्ण झाला, ह्या म्हणजे ही जी लेवल आहे ह्याच्या वर आपल्याला ब्रेकआउट मिळाला आणि त्याचा हाय तुटला, तर ह्या सर्व गोष्टी होऊ शकतात. ही झाली थोडीशी लांबची गोष्ट. जवळची गोष्ट काय होऊ शकते, हा जो लो आहे, आता सोमवारी समजा किंमत आणखीनच खाली यायला लागली, आणखीनच खाली यायला लागली आणि इथून आपल्याला ह्याच्या खाली जायला लागली, मग मात्र काय होईल, आत्तापर्यंत तुम्हाला मी पुन्हा एकदा वर नेऊन दाखवतो. ज्या पद्धतीनं आत्तापर्यंत मुवमेंट झाली आहे, आत्तापर्यंत काय काय मुवमेंट झाली आहे मी तुम्हाला दाखवतो. की खाली आलं, वर जायचा प्रयत्न झाला, खाली जाताना लो तोडला, बरोबर.
इथून वर जायचा प्रयत्न झाला, खाली जाताना लो तोडला. इथून खाली आलं, वर गेलं, खाली जाताना काय झालं, डायरेक्ट गॅप डाऊन ओपन झालं, लो तोडला. म्हणजे प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा लो तोडतोय, आपण आणखीन खाली जाऊन चेक करूया. तुमच्या लक्षात येईल, इथून सुद्धा किंमत जेव्हा खाली आली, इथून किंमत खाली आली, वर गेली, पण खाली येत असताना काय झालं, हा लो तोडला. इथे काय झालं, किंमत खाली आली, परत वर जात होती, खाली जात असताना काय झालं, हा लो तुटला. आता जोपर्यंत असे लो तुटत राहणार, तोपर्यंत किंमत आणखीन खाली 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 जाताना आपल्याला दिसू शकते. तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की एक ठराविक अंतरावर आपल्याला हा बाउन्स येतोय. म्हणजे तुम्ही जर ह्याचं कॅल्क्युलेशन करायचं ठरवलं, तर तुम्हाला इथे काय करता येईल, समजा आपण इथून एक हे लावायचं ठरवलं, कुठपर्यंत हा बाउन्स आला, तर साधारणपणे 907 पॉईंटचा बाउन्स आला. 907 म्हणजे हा जो लो बनला होता तिथून हाय बनला, या दोघांच्या किमतीमध्ये जर वजाबाकी केली तर 907 च्या आसपास तो आपल्याला बाउन्स आलेला दिसतोय. आताचा बाउन्स किती आला हे जर आपण पुन्हा बघायला गेलो, तर हा जो लो बनला इथून आत्ताचा बाउन्स किती आला, तो 994 च्या आसपास आला. म्हणजे 900 ते 1000 पॉईंटच्या आसपास आपल्याला हे दोन बाउन्स येत आहेत आणि त्यानंतर किंमत खाली जाताना दिसते. आणि याचा अर्थ काय आहे, याचा अर्थ असा आहे की आता जर आपल्याला इथून डब्ल्यू पॅटर्न बनला तरच ठीक आहे, नाही झालं तर ह्याच्या पूर्वी जसं जसं झालं होतं, इथे चेक करा, खाली जात असताना गॅप डाऊन ओपनिंग होऊन मग वर गेलं होतं. इथे चेक करा, खाली जात असताना गॅप डाऊन ओपन झालं होतं आणि आणखीन खाली गेलं होतं. इथे चेक करा, खाली जात असताना आणखीन गॅप डाऊन ओपन झालं होतं आणि खाली गेलं होतं. तर आता इथे सोमवारी गॅप डाऊन ओपन होतंय का हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. ते जर नाही झालं आणि जास्त किंमत खाली न जाता जर आपल्याला इथे हा लो ब्रेक न होता जर इथनं यू टर्न घेतला, तर मग आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्न बनण्याची शक्यता निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण हे असं कंटिन्यू चालू नाही राहू शकत. कुठेतरी येऊन हे आपल्याला रिव्हर्स होणार आहे. ते कुठे होणार, ज्या वेळेला डेली टाइम फ्रेमवर असा डब्ल्यू पॅटर्न बनेल त्याच वेळेला आपल्याला त्याची शक्यता आहे. तोपर्यंत काय होऊ शकतं, आतापर्यंत झालं तेच आणखीन एकदा होण्याची शक्यता नक्कीच आहे. तर माझ्या मते मी निफ्टी 50 मध्ये खूप डिटेलमध्ये तुम्हाला समजून सांगितलंय, चार्ट पॅटर्न काय दाखवतायत, पूर्वी काय झालंय, आत्ता काय होऊ शकतंय, तर हे मी तुम्हाला व्यवस्थित दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण काय करूया, आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचा चार्ट बघूया. बँक निफ्टीमध्ये सुद्धा सेम होतं. तुम्ही इथे बघू शकता 53,600 ची ही लेवल होती आणि 52,985 ची ही लेवल होती. किंमत आपल्याला असं वाटत होतं वर गेल्यावर इथे आपल्याला एक एम पॅटर्न बनला होता आणि किंमत ह्या झोन मध्ये किंवा ह्याच्या थोडीशी खाली येऊ शकते. प्रत्यक्षात ह्या झोन मध्ये ओपन झालं, खाली गेली, थोडंसं रिकव्हरीचा प्रयत्न झाला, परत सेलिंग आलं. इथे आपल्याला कुठेही प्रॉपर पद्धतीनं रिकव्हरी दिसली नाहीये. रिकव्हरी होण्यासाठी आता काय होईल, एक डब्ल्यू पॅटर्न बनेल 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर, त्यानंतरच आपल्याला हळूहळू रिकव्हरी दिसू शकेल. असं जर झालं नाही तर सेलिंग आणखीन वाढू शकतं आणि किंमत आणखीन खाली जाऊ शकते. तर हे झालं आज काय झालं. आता आपल्याला ह्याच चार्टचं वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करायचंय. सर्व लेवल मी काढून टाकतोय आणि वीकली टाइम फ्रेम मध्ये आपण आता ह्या चार्टचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. तुम्ही जर इथे बघितलं तर मी मागच्या आठवड्यात सुद्धा तुम्हाला काही लेवल्स दाखवल्या होत्या. परत एकदा लेवल दाखवतो. थोडासा हा रंग जो आहे हा काळा घेतो म्हणजे तुम्हाला लेवल डार्क दिसू शकेल. तर हा झोन जो होता हा पूर्वी सपोर्ट झोन होता. म्हणजे तुम्ही इथे चेक करू शकता, ह्या एरियामध्ये, ह्या एरियाच्या जर इकडे बघितलं तर हा रेझिस्टन्स झोन आहे. बघा किंमत इथे जातीये, खाली येते, इथे जातीये, खाली येते, इथे जातीये, खाली येते. ज्या वेळेला इथून ब्रेकआउट मिळालं, म्हणजे ह्या एरियापर्यंत हा जो एरिया होता हा रेझिस्टन्स झोन होता, बरोबर. पण ज्या क्षणी किंमत इथून वर गेली, तुम्ही बघू शकता ह्या एरियामध्ये सपोर्ट घेतला, ह्या एरियामध्ये सपोर्ट घेतला. इथे सुद्धा मागच्या आठवड्यापर्यंत बघितलं तर ह्या एरियामध्येच किंमत होती. या आठवड्यात आपल्याला खाली ब्रेकआउट झालेली दिसते. म्हणजे आता हा जो सपोर्ट होता हा आता आपल्याला रेझिस्टन्स बनलेला आहे, ही गोष्ट पण लक्षात घ्यायची आहे. याचं कारण किंमत आता ह्याच्या खाली क्लोज झाली आहे. पण आपण घाई करतो का,
आपल्याला माहिती आहे की एखाद्या लेवलच्या किंवा झोनच्या खाली किंमत क्लोज झाली, तर ह्याचा अर्थ त्याचं ब्रेकआउट आलं असं नसतं. तर त्याच्यासाठी आपल्याला काय वाट बघावी लागते, आता ह्या आठवड्याचा जो लो आहे तो पुढच्या आठवड्यात ब्रेक होतोय का. तो जरा जरी ब्रेक झाला तरी मग आपण म्हणणार की हा सपोर्ट झोन होता, हा तुटला आणि आता त्याचं ब्रेकआउट मिळालं. मात्र तसं झालं नाही, थोडंसं खाली गेलं आणि पुन्हा वर जायला लागली किंमत, तर आपण काय म्हणणार, हा जो आला होता हा फॉल्स ब्रेकआउट होता. किंमत इथनं समजा वर जायला सुरुवात झाली तर आला होता हा फॉल्स ब्रेकआउट होता, हे आपल्याला इथे लक्षात येईल. मात्र जर ह्याच्या खाली हा जो लो बनला ह्या आठवड्याचा, तो जर पुढच्या आठवड्यात तुटला तर मात्र आपल्याला आणखीन सावध व्हावं लागणार आहे. किंमत आणखीन खाली येऊ शकते आणि मग साधारणपणे किंमत ह्या झोनच्या आसपास जाऊ शकते. 48,000च्या आसपास आपल्याला किंमत येताना दिसू शकते. अशा प्रकारचं चित्र आता आपल्याला वीकली टाइम फ्रेम वर दिसायला सुरुवात झालेली आहे. आता आपण काय करूया, ह्याच चार्टचं रूपांतर डेली टाइम फ्रेम मध्ये करूया. मी इथे डेली टाइम फ्रेम मध्ये ओपन करतोय. आता तुमच्या लक्षात आलं असेल, परत परत मी तेच सांगणार नाही. इथे जर तुम्हाला आपल्याला आठवत असेल तर मी जसं निफ्टीमध्ये सांगितलं, बँक निफ्टीमध्ये पण तसंच होतंय. तुम्ही इथे चेक करू शकता, इथे थोडी तेजी झाली, सेलिंग आलं, तेजी झाली, सेलिंग आलं, तेजी झाली, सेलिंग आलं. आता सुद्धा तेजी झाली आहे, सेलिंग येत आहे. दोन शक्यता आहेत, एक म्हणजे हा लो ब्रेक होईल तर आणखीन सेलिंग कंटिन्यू होईल. दुसरं म्हणजे आणि थोडं खाली जाऊन जर वर जायला लागलं, डब्ल्यू पॅटर्न बनायची शक्यता आहे. डब्ल्यू पॅटर्न जोपर्यंत बनत नाही, म्हणजे आता किंमत परत 54,000च्या वर जाऊन टिकत नाही, तोपर्यंत आपल्याला सावध राहणं आवश्यक आहे. तोपर्यंत होणारी प्रत्येक तेजी ही आपल्याला असं सांगू शकते की आता पुढे मंदी होणार आहे. म्हणजे ही होणारी तेजी ही मंदीची संधी असू शकते, असं चित्र आपल्याला दिसतंय. मात्र जर इथून रिव्हर्सल व्हायला लागलं तर डब्ल्यू पॅटर्न तयार होऊ शकतो आणि ह्याच्यावर जर टिकलं तर तो डब्ल्यू पॅटर्न कन्फर्म होऊ शकतो आणि मग अशा वेळेला काय होऊ शकतं, खूप दिवस चाललेली ही जी मंदी आहे ती थांबू शकते. तर सध्या आपल्याला दोन लेवल फार महत्वाचे आहेत. ही गोष्ट आपल्याला निफ्टीमध्ये सुद्धा लक्षात ठेवायची आहे आणि बँक निफ्टीमध्ये सुद्धा लक्षात ठेवायची आहे. पहिली लेवल आहे हा हाय आणि दुसरी लेवल आहे हा लो. आता ह्याच्यापैकी येणाऱ्या काळात आधी हा हाय ब्रेक होतो की आधी हा लो ब्रेक होतो, हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. लो ब्रेक झाला आणखीन सेलिंग येऊ शकतं, हाय ब्रेक झाला तर मग आपल्याला एक सस्टेनेबल तेजी येणाऱ्या काळात बघायला मिळू शकते. त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये हा हाय आणि लो लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टी या दोन इंडेक्स मध्ये आपण विकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये केलेलं विश्लेषण. आता पुढे जाऊन आपल्याला सेन्सेक्सचं विश्लेषण करायचंच आहे. मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलच्या मेंबरशिप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवर आता तुम्ही जॉईन बटन क्लिक करून आपल्या YouTube चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. आता जॉईन बटनला क्लिक केल्यावर सर्व मेंबरशिपची माहिती तिथे तुम्हाला वाचायला मिळू शकते. ज्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की आपण एकूण 4 प्रकारच्या मेंबरशिप केलेल्या आहेत. त्यापैकी पहिल्या दोघांची सर्व्हिस अजून चालू झालेली नाहीये. तर त्यामुळे तुम्ही जर कोणी घेतली असेल तर अपग्रेड करून गोल्डमध्ये या किंवा नवीन घेणार असाल तर गोल्ड मेंबरशिप कमीत कमी तुम्ही घेऊ शकता. गोल्ड आणि प्लॅटिनम मेंबरशिपची सर्व्हिस आपण चालू केलेली आहे. तर ह्याच्याविषयी तुम्हाला आणखीन एक महत्त्वाची माहिती सांगायची आहे, ती म्हणजे जर तुम्ही शेअर मार्केट मराठीचे ह्यापूर्वी कुठलाही पेड कोर्स केला असेल किंवा प्रीमियम ग्रुपची मेंबरशिप घेतली असेल, तर तुम्हाला गोल्ड मेंबरशिपचे सर्व अपडेट्स आता आपल्या टेलिग्रामवर असणाऱ्या प्रीमियम ग्रुप मध्ये दिले जात आहेत. शेअर मार्केट मराठी प्रीमियम ग्रुप असं त्या ग्रुपचं नाव आहे. ज्यांनी ज्यांनी प्रीमियम ग्रुपची मेंबरशिप घेतली आहे त्यांना त्यांना त्या ग्रुपमध्ये ऍड केलेलं आहे. आपल्या सर्व पेड कोर्सच्या सदस्यांना सुद्धा तिथे ऍड केलेलं आहे. त्यामुळे तिथे सर्व अपडेट्स आपल्याला मिळू शकतात. तर हे ॲस्ट्रो अपडेट तुम्हाला ऑटोमॅटिक मिळतील. पण जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला हे मेंबरशिप घ्यायची असेल तर तुम्ही अधिक माहितीसाठी माझ्याशी संपर्क साधू शकता. माझ्याशी संपर्क साधण्यासाठी तुम्हाला हा नंबर इथे दिलेला आहे. या नंबरवर केवळ व्हॉट्सअप मेसेजद्वारे संपर्क साधा. फोन करू नका. व्हॉट्सअप फोन किंवा साधा फोन करू नका. या नंबरवर फोन स्वीकारले जात नाहीत. तुमच्या मेसेजना लवकरात लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न असणार आहे. तर हे झालं आपल्या YouTube चॅनल मेंबरशिप विषयी. आता आपण पुढे जाऊया आणि राहिलेल्या इंडेक्सच
म्हणजेच सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी सेन्सेक्सचा चार्ट ओपन करतोय. इथे सुद्धा जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आपण वरच्या बाजूला 75,200 आणि खालच्या बाजूला बघितलं तर 74,465 अशा 2 लेवल दिल्या होत्या. आपली अपेक्षा अशी होती की ह्या एरियात येऊन बाउन्स येईल किंवा ह्या एरियाच्या खाली जाऊन बाउन्स येईल. पण आपल्याला ह्या एरियाची आता किंमत बरीच खाली आली आहे. अजूनही बाउन्स येताना दिसत नाहीये. तो येणार आहे आणि आल्यानंतर आपण वरच्या बाजूची काही टार्गेट सुद्धा तुम्हाला देणार आहे. पण त्यासाठी आपल्याला जो लागणारा डब्ल्यू पॅटर्न आहे तो अजून दिसत नाहीये. तो ज्या क्षणी बनेल त्यानंतर आपण काय करू शकतो, मग पुढच्या सर्व गोष्टींचा विचार करू शकतो. अशा प्रकारे आपल्याला सेन्सेक्सचा चार्ट दिसतोय. आता आपण काय करूया, या सेन्सेक्सच्या चार्टमधनं या सर्व लेवल्स काढून टाकूया आणि सेन्सेक्सचा चार्ट वीकली टाइम फ्रेम मध्ये सगळ्यात पहिल्यांदा ओपन करूया. जसं निफ्टीचं आहे तशाच प्रकारे आपल्याला इथे सेन्सेक्सचं आहे. डोजी कॅन्डल बनल्यात दोन. निफ्टीमध्ये दोन्ही रेड बनल्यात. सेन्सेक्समध्ये पहिली ग्रीन बनली होती, दुसरी रेड बनली आहे. फार फरक पडत नाही दोन्हीच्या विश्लेषणामध्ये. आपल्याला लक्षात येईल की इथे हा जो लो आहे तो ह्या कॅन्डलनं मोडलेला आहे. पण ह्या कॅन्डलनं मागच्या कॅन्डलचा हाय काही मोडला नाहीये. तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल मागचे काही आठवडे सातत्यानं आपण लोअर हाय बनवत चाललोय. म्हणजे ह्याच्यापेक्षा हाय लो, ह्याच्यापेक्षा हाय लो, ह्याच्यापेक्षा लो, लो 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 असं आपल्याला खाली 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 बनत चाललंय. आता हा पॅटर्न ब्रेक करायचा असेल तर मगाशी जसं सांगितलंय तसं एखाद्या आठवड्यानं काय केलं पाहिजे, हा हाय ब्रेक करून ह्याच्यावर क्लोजिंग दिलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, जिथे क्लोजिंग येईल त्याचा हाय नेक्स्ट कॅन्डलनं मोडला पाहिजे. तर आपण असं म्हणू शकतो की आता हे जे काही सेलिंग चाललं होतं हे सेलिंग आता संपलेलं आहे, थांबलेलं आहे आणि आता तेजी होऊ शकते. तोपर्यंत काय होत राहणार, तोपर्यंत ह्या पद्धतीचं सेलिंग येत राहणार आणि किंमत आणखीन खाली जाऊ शकते. ते झालं सेन्सेक्स मध्ये विकली टाइम फ्रेम. आता आपण डेली टाइम फ्रेम मध्ये येऊया. डेली टाइम फ्रेम मध्ये सुद्धा जसं मी निफ्टी आणि बँक निफ्टीच्या बाबतीत सांगितलंय, इथे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की डब्ल्यू पॅटर्न बनण्याची शक्यता आहेच अजूनही. जोपर्यंत हा लो ब्रेक होत नाही, हा लो जर ब्रेक झाला तर मग डब्ल्यू पॅटर्न बनण्याची शक्यता संपेल आणि मग आपल्याला आणखीन किंमत खाली जाऊन मग कुठे डब्ल्यू पॅटर्न बनवते हे बघणं आपल्याला मग क्रमप्राप्त होईल. आत्ता आपल्याला काय आहे, आत्ता इथे डब्ल्यू पॅटर्न बनवू शकतो, थोडंसं आणखीन खाली जाऊन किंमत वर येऊ शकते आणि असं जर झालं आणि ह्याच्यावर टिकायला लागली तर मग इथे डब्ल्यू पॅटर्न बनला असं आपल्याला म्हणता येईल आणि तेजी पुन्हा एकदा कंटिन्यू होऊ शकते. मात्र जर काही कारणानं हा लो ब्रेक झाला आणि किंमत ह्याच्या खाली टिकायला लागली तर मात्र आणखीन सेलिंग येण्याची शक्यता आहे, जसं मी निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये ह्या एरियामध्ये दाखवलेलं आहे. तर माझ्या मते आता तेच तेच गोष्टी परत मी दाखवत नाही. आपण या व्हिडिओच्या एकदम शेवटी आलोय. जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करत जा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून तुम्ही अवश्य सांगू शकता. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.